सलग दुसऱ्या दिवशी अमेरिका इस्रायलचा इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांवरती हल्ला. राजधानी तेहरानसह विविध शहरांमध्ये क्षेपणास्त्रांनी हल्ला. 200 पेक्षा अधिक जण ठार, 800 पेक्षा अधिक जखमी. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू. खामेनींच्या नंतर वरिष्ठ धर्मगुरू अली रेझा अराफी यांची हंगामी स्वरूपामध्ये अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून निवड. इराणच्या प्रमुख नेत्यांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा फतवा. मशिदीवरती लाल झेंडा फडकवून बदला घेण्याचे दिले संकेत, तर इराणने हल्ल्याचा विचार करू नये, ट्रम्प यांचा इशारा. अमेरिका आणि इस्रायलचा इराणच्या नौदलावरती हल्ला. कोणार्क बंदरावरील इराणच्या फ्रिगेट्स केल्या उद्ध्वस्त. इराणच्या समुद्रामध्ये नौदलाच्या नौका पेटल्या. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती. नागपूरच्या काटोलमधील एसबीएल कंपनीमधल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू, 18 जण जखमी. कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 5 लाखांची तर पंतप्रधान सहाय्यता निधीमधून 2 लाखांची मदत. शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास खडतर. रेल्वे गाड्या अनेक तास उशिराने, तर मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव आणि इंदापूर शहरामध्ये वाहतुकीची कोंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.